बिलकुल आणि पुढची यानंतरची अपडेट आपण बघूया। सोलापूरमध्ये एमआयएमच्या 4 उमेदवारांचा विजय झालेला आहे। एमआयएमने सुद्धा राज्यातल्या अनेक महापालिकांमध्ये आपला वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने मुसंडी मारल्याचं दिसतं आहे। मुंबई आणि इतर पालिकांमध्ये सुद्धा एमआयएमचे अनेक उमेदवार आघाडीवर आहेत। काही ठिकाणी त्यांचा विजय सुद्धा झालेला आहे। सोलापूरमधली ही अपडेट आपण पाहत होतो। एमआयएमच्या 4 उमेदवारांचा सोलापुरात विजय झालेला आहे। तर बदनापूरमध्ये प्रभाग क्रमांक 24 भाजपचे 4 विजयी उमेदवार या ठिकाणी दिसत आहेत। बदनापूरमध्ये भाजपच्या आमदार नारायण कुचकर यांच्या भगिनी गंगाबाई भागुरे या विजयी झालेल्या आहेत। आणि नांदेडची ब्रेकिंग न्यूज, नांदेड महानगरपालिकेवर भाजपने आपला झेंडा फडकावलेला आहे। तब्बल 43 भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत। त्यामुळे नांदेडमध्ये आता भाजपचंच वर्चस्व असणार हे सिद्ध झाल्याचं दिसतं आहे। तब्बल 43 जागांवर नांदेड महानगरपालिकेमध्ये भाजपचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। ब्रेकिंग न्यूज पाहतो आपण आत्ताची नांदेडमधली। भाजपचे 43 उमेदवार विजयी नांदेडमध्ये, तर धुळ्यामध्ये भाजपचे 40 उमेदवार विजयी होताना दिसत आहेत। नांदेड महानगरपालिकेनंतर धुळ्याची देखील अपडेट समोर आलेली आहे। पण एमआयएम बहुतांश मनपामध्ये एमआयएमनं ज्या काही कक्षा आपल्या फैलावलेल्या आहेत त्यानंतर मात्र अर्थातच हा चिंतनाचा विषय आहे। सोलापूरमध्ये एमआयएमच्या 4 उमेदवारांचा विजय, काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आधीच बॅनरबाजी सुद्धा केलेली आहे। तर नांदेड महानगरपालिकेमध्ये भाजपचा झेंडा, विजयाचा गुलाल, विक्ट्री साईन या विजयी उमेदवारांकडून आता दिली जाते। नांदेडमधली ही जल्लोषाची दृश्य आपण पाहतो आहोत सध्या। आणि जसं लागवी तू मगाशी म्हणालीस, धुळ्यामध्ये सुद्धा भाजपचं वर्चस्व प्रस्थापित होताना दिसतंय। धुळ्यामध्ये तब्बल 40 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर तर आहेत किंवा विजयी झालेले आहेत। आणि ब्रेकिंग न्यूज आपण आत्ताची आणखीन एक पाहतो आहोत। मुंबईमधली प्रभाग 169 मध्ये जय कुडाळकर हे अजूनही पिछाडीवर आहेत। ठाकरे सेनेच्या प्रवीणा मोराजकर आघाडीवर आहेत। चौथ्या फेरी अंती 169 वॉर्डमध्ये जय मंगेश कुडाळकर हे 5978 मतं त्यांच्याकडे आहेत, तर प्रवीणा मोराजकर 6815 मतांसह आघाडीवर असल्याचं दिसतंय। तर नाशिकमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत। विकास म्हात्रे, कविता म्हात्रे शिंदेच्या शिवसेनेचे विजयी, मनसेचे संदेश पाटील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।